सांगलीच्या जतमध्ये आजी माजी आमदारांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळतंय। पत्रकार संघाच्या एका सोहळ्यामध्ये जतचे माजी आमदार विलासराव जगताप आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली। तर सध्या राज्यात आणि देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचं परखड मत व्यक्त करत विलासराव जगतापांनी भाजपवर निशाणा साधलाय। तर नारायण राणे, अर्णब गोस्वामी, केतकी चितळेच्या अटकेचा मुद्दा उपस्थित करतात त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठं गेलं होतं असं म्हणत भाजप आमदार पडळकर यांनी जगतापांचा मुद्दा खोडून काढलेला आहे। शिवाजी महाराजांवर बोलणारे पुष्कळ लोक आहेत, कोरटकर असेल, सोलापूरकर असेल, काय वाटेल ते बोलतात। त्यांना तुम्ही उलट त्यांना काय होऊ नये म्हणून त्यांना मात्र पोलीस संरक्षण देताय तुम्ही, आणि बाकीचे कोण बोलत त्यांना मोडतोड करताय। ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेप एवढं लक्षात ठेवा। नारायण राणे सारखा या राज्याचा माजी मुख्यमंत्री तो एक वाक्य बोलतो, तुम्ही त्याला डायरेक्ट अटक करता, तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये चर्चा होत नाही। एक पत्रकार अर्णव त्यांच्या चॅनेलवरती बोलतो, त्याला मुंबई सोडून दिल्लीला जावं लागतं, त्याच्यावरती चर्चा होत नाही। केतकी चितळे नावाची एक तरुण मुलगी मुंबई मधली एक कविता लिहिते, एखाद्या व्यक्तीच्या ती संलग्न असेल, तुम्ही त्याच्यावरती अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणत नाही। त्या तरण्या ताट्या पोरीला तुम्ही जेलमध्ये टाकता महिना महिना। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय चर्चेला आला पाहिजे, परंतु तो एका बाजूला असता कामा नये, त्याला दोन बाजू असल्या पाहिजे, दोन्ही बाजूने त्याची चर्चा झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।